वंचित राज्याचा सुद्धा उद्धार झाला कथेमुळं ते तुम्हाला सांग. कारण की असं आहे की हे जे कलियुग झालं, त्रेतायुग झालं, सत्ययुग झालं, द्वापारयुग झालं आणि कलियुग, या युगायुगात कितीतरी वर्ष राहत होते लोक, वाचायचे म्हणजे मानव 17 मिलियन मानवाचा आयुष्य सांगून आले. त्रेतायुग मध्ये 12 लाख वर्ष लोक जगत होते आणि मानवाचं आयुष्य 10,000च होतं. द्वापारयुग आलं, 18,64,000 वर्ष मानव जगत होते आणि कलियुगाचा विचार म्हणजे कलियुगात 32,000 वर्ष, फक्त 32,000पेक्षा की आता किती आलं की 100 आणि 100वर झाली 50, पण 100 पडली जात नाही, 50च्या आणि कोणी मरत नाही. असा काळ आला आणि कलियुग असा आहे की 100 कोणी करत नाही. आता पहिले लोक 100 वर्ष वाचत तरी होते, आता 100 जात नाही आणि 50च्या आधी कोणी मरत नाही. असा काळ आहे की जेणेकरून 50च्या 25 होईल, 12 12 वर्ष झालं तर मुक्त होईल. आणि असा मिळावा की बाळाच्या झाडाखाली म्हणजे ना आपण झाडाखाली बाकर खाईल अशी परिस्थिती होती. हे येणारच आहे, आता एक कलियुग आहे. तुम्ही पहा, याच्या आधी किती दिपाट माणसं होते, उंची पुरे वयसानं 100 वर्ष होते तरी काय होत नव्हतं, मनाचं पोट घेऊन पडायचे. पण आज बाजाराचे पिशी 4 जागा ठेवत टेकवावं लागतं. कोणाला कवळे दुखते, हात दुखते, पाय दुखते, कितीतरी दुखतं. डायबिटीज झालं, कॅन्सर झालं, असे कितीतरी बिमाऱ्या, अटॅक झाला. आता इथं तू कोवळी बसत झाला होता कोणता काय ना 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 करत घेऊन गेले. हे कलियुग एवढं आहे, या कलियुगात जगणं